हजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी पांडुरंगाकारू प्रथमा नमना पांडुरंगाकारू प्रथमा बसल्या ठिकाणी सर्वांनी आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः. महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागात्यनिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की. नमः पार्वती पते हर हर.
प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उपदेश असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल, सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात इथं जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। भगवंताचे भजन करा, भक्ती करा, नाही केले त्याचे दुष्परिणाम, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार। पुढे त्यांनी म्हटले करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी, आज बजू उद्या बजू असं जर करशाल तर या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जासाल, म्हणून भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे। पुढे त्यांनी सांगितले इथं आल्याच्या नंतर भक्ती करा, हा विषय सर्वांना कळाला, पण भक्ती करण्यासाठी लागतं काय? काही न लगे एक भावाची, कारण काही लागत नाही ना, पद मान प्रतिष्ठा सन्मान काहीही लागत नाही, फक्त मनातील खरा सात्विक भाव लागतो, दुसरं काही लागत नाही। हा विषय आपल्याला पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतोय की भगवंताची भक्ती करण्यासाठी भक्त मनातील खरा सात्विक भाग लागतो, दुसरं काही नाही। हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ। विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा। विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, भजन करा विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी। सर्वांनी हात वर करायचे, मागे वट्यावर बसलेल्यांनी सुद्धा हात वर करा। हां, आणि कृपया होत असेल तर इकडे येऊन बसा, सर्वांचे हात वर जोडा सर्वांनी, आणि सर्वांनी मोठ्याने बोला, बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आवाज थोडासा मोठा आला पाहिजे, बोला जय श्रीराम, जय श्रीराम, नमः पार्वती पते हर हर। सर्वांना माझा रामकृष्ण हरी। सुंदर असं नियोजन आपण सर्व गावकरी मंडळींनी मिळून केले, त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते। आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेली सुंदर अशी साऊंड सिस्टीम, एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। आणि महत्त्वाचं म्हणजे सुंदर असे पखवाज वादन ज्यांनी आपल्या समोर केलेले आहे हरिभक्तपर्यंत संतोष महाराज शिंदे, जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी। तथा सुंदर मूर्ती लहान कीर्ती महान असणारे हरिभक्तपर्यंत गणेश महाराज भानुसे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या। सुंदर अशी गायनाची चाल आत्ताच आपल्या समोर ज्यांनी म्हटली, ज्यांचा आवाज सुंदर आणि ज्यांच्या आवाजामध्ये हरकती सुद्धा सुंदर आहेत, हरिभक्तपर्यंत हां हरिभक्तपर्यंत ब्रह्मदेव महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। तथा त्यांना साथ करणारे हरिभक्तपर्यंत बळीराम महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या। आणि हरिभक्तपर्यंत मारुती बाप्पा कथा हां नळगे बाप्पा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्यात। तथा हरिभक्तपर्यंत अजय महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद, सर्वांसाठी जोरदार टाळ्या। आणि हरिभक्तपर्यंत दिगंबर महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या। विष्णू महाराज, हरिभक्तपर्यंत विष्णू महाराज, जनार्दन महाराज, पुढचे सांगा तुमचे। जनार्दन महाराज, जनार्दन महाराज, हरिभक्तपर्यंत जनार्दन महाराज, उगले महाराज, सर्वांचे जेवढे काही वारकरी आहेत सर्वांसाठी जोरदार टाळ्या। हां
सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आज ज्यांनी आम्हाला इथं बोलवले, आजचे कीर्तन सौजन्य श्री रंगनाथ बळीराम लहाने यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा श्री सोपान रामभाऊ लहाने यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. श्री शेषराव विश्वनाथ वैद्य तथा श्री नवनाथ गोरख लहाने सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, सर्वजण युवा मंडळ आहेत आणि सर्वांनी मिळून अन्नदाते सुद्धा तेच आहेत. आणि कीर्तनाचे हरिभक्तपरायण बाळासाहेब गुरुजी महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. महाराज सुद्धा उपस्थित झालेले, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व सौजन्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि जेवढे काही गावातून आले, जेवढे काही बाहेरगावून आले, सर्वांचे मनापासून धन्यवाद. बघा, आणि चालू असलेल्या 3 शूटिंग 4 शूटिंग सर्वांचे जेवढे चॅनलवाले सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमा मागते. बघा, मला एक अडचण आहे की एकदा भेटलेला व्यक्ती मला पुन्हा आठवण राहत नाही. कमीत कमी 2-4 वेळेस जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत. आपली भेट मागच्या वर्षी झाली, त्याच्यानंतर एका वर्षात ना भेट ना गाठ ना बोलणं ना चालणं, डायरेक्ट एका वर्षानंतर झाली. म्हणून माझी कुणासोबत ओळख असेल पण यावेळेस मला जर नाव आठवलं नसेल तर कृपया मला क्षमा करा मोठ्या मनाने. म्हणून जेवढे काही इथं उपस्थित असतील माझ्या ओळखीचे अनोळखीचे सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बघा, आपल्या गावामध्ये हे माझं दुसरं कीर्तन आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा माझा बराचसा परिचय आहे. परंतु नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणारे आमचे रंगनाथ दादा तथा वैद्य दादा सर्व जेवढे काही लहान मनाने माफी मागते, आपण मोठ्या मनाने मला माफ करून द्यावं. म्हणून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करूया. बघा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मी मागच्या वर्षी आली होती तेव्हा तुम्हाला कीर्तन ऐकण्याचे काही नियम सांगितले होते. लक्षात आहे का? विसरले? हा, कारण आपली एक अडचण आहे. कोणती? आपण शपथ घेतलेली आहे चांगल्या गोष्टी आठवण ठेवणार नाही. समजा जर मागच्या वर्षी मी थोडं शिवीगाळ करून गेली असती तर किती डोक्यात फिट्ट राहत होतं. हा, काही चुकीचं बोलून गेली असती तर किती डोक्यात फिट्ट राहत होतं. हा, 2.5 तास कीर्तन केलं मागच्या वर्षी, तुम्हाला आठवत नसेल तर 2.5 तास कीर्तन केलेलं होतं. आणि या वर्षी मी 1 तास करून जाऊ द्या. 2.5 तास केलं हे विसरून जातात, 1 तास कीर्तन करून महाराज गेला हे आठवण राहतं का? जास्त केलेलं आठवण राहतं. हा, म्हणजे चुका माणसाला लवकर आठवण राहतात. चांगलं सांगितलं हे कुणालाही आठवण राहत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं, मला सांगा, पुरुष वर्ग, तुमचा एक मित्र आहे, तुमच्या मित्रानं तुमची 9 कामं केली, 1 काम केलं नाही. केलेली 9 कामं आठवण राहतात का न केलेलं 1 काम आठवण राहतं? जे केलं नाही ते काम आठवण राहतं. इकडं महिला वर्ग, समजा तुमच्या मैत्रिणीनं तुम्ही सुंदर मेकअप केला लग्नामध्ये जाण्यासाठी, तुमच्या मैत्रिणीनं तुमचं तोंड भरून कौतुक केलं. आता कौतुक केलेलं तुम्हाला किती वेळ आठवण राहील? 1-2 तास किंवा 1-2 दिवस, याच्यावर आठवण राहणार नाही. पण या उलट तुमची तीच मैत्रीण आली आणि चांगली शिव्या आणि भांडण करून गेली, किती दिवस आठवण राहणार? मरेपर्यंत माणूस विसरू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? चांगल्या गोष्टी कुणालाही आठवण राहत नाही आणि वाईट गोष्टी कितीही विसरतो म्हटलं तरी विसरल्या जात नाही. म्हणून जीवनाचा थोडासा नियम बदला. जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा आणि जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरून जा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मागच्या वर्षी विसरले या वर्षी तरी कृपया विसरू नये. मी पुन्हा एकदा सांगते, कीर्तनाचे 3 नियम. पहिला म्हणजे तोंडावर 12 वाजून माझ्याकडे पाहू नका, चेहऱ्यावर थोडासा आनंद ठेवा. कीर्तनाचा दुसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाची मला उत्तर द्यायची, माना हलवायचा नाही. माना हलवायचं काम कुणाचं? नंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. भरून बैला वर्ग उत्तर देणार ना? तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून बोला. उत्तर देणार ना? हे बोलत नाहीत का? नवना रंगनाथ दादा बोलत नसतात का? हा. आणि तिसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. 3 नियमाचं पालन करायचं आणि कीर्तनरूपी सेवेचा आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. बोला विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपण जाऊया. जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याला पडणारा प्रश्न कोणता? भक्ती करू का पोट भरू
भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू 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 इथं आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला पडणारा कॉमन प्रश्न कोणता? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? कारण भक्ती करायला जावा, भक्ती म्हणते तू पुढं चाल, भक्ती म्हणते चाल पुढे, एवढ्यामध्ये संसार आवाज देतो. मी इकडे संसार म्हणतो ये इकडे, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू काय करू काय करू. जेव्हा मनुष्याला हा प्रश्न पडतो, सांगा भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, कारण भक्ती करावं तर संसार राहिला आणि संसार करावं तर भक्ती राहिली, मग करायचं तरी नेमकं काय? तेव्हा महाराज म्हणतात काही करा का न करा, पण आधी एक करा. काय? अभंगाचं प्रथम चरण. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर काही करा का न करा पण एक करा. कोणतं? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. त्या भगवंताची भक्ती करा. आणि भक्ती नाही केली तर काय होणार? आपला हा जन्म वायाला जाणार. आता लोक म्हणाले वाया जाणार हा विषय ठीक आहे, पण महाराज म्हणतात अहो हा जन्म म्हणजे काय साधारण जन्म नाही. 84 लाख योनीनंतर मिळालेला हा जन्म आहे आणि हा फुकटामध्ये वाया जाऊ नये यासाठी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. आणि वेळ आहे तोपर्यंत लागायला पाहिजे, नंतर रडून पडून फायदा होणार नाही. बघा एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक माकड होतं, त्या माकडाचं लग्न झालं. साहजिक आहे, माकडाचं लग्न कुणासोबत होणार? हा, माकडाचं लग्न झालं माकडींसोबत. माकडींचं लग्न झालं. दोघं जण जंगलामध्ये आनंदाने राहू लागले. कथा कुठं आली विचारू नका, फक्त आशय त्याचा अर्थ लक्षात घ्या. माकडींचं लग्न झालं. दोघं जण जंगलामध्ये राहू लागले. तिथं जंगलामध्ये असताना एका झाडाच्या फांदीवर दोघं जण बसले, एकमेकांचा हात पकडून होते. आणि ते एवढ्यामध्ये तिथे एक आकाशवाणी झाली, तिथे एक विहीर निर्माण झाली. आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितले की जो मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला पशुची योनी मिळेल, आणि जो पशु या विहिरीमध्ये उडी मारेल त्या व्यक्तीला मनुष्य जन्म मिळेल. आता हा विषय जेव्हा माकडीनं ऐकला तेव्हा माकडाला म्हणू लागली अहो ऐका ना, आपण 84 लाख योनीनंतर जो मनुष्य जन्म मिळतो तो जर एका विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर मिळत असेल तर उडी मारायला हरकत नाही. माकड म्हणायला तुझं बरोबर आहे, उडी मारायला हरकत नाही, पण विहीर कोरडी आहे. जर उडी चुकली आणि जर भविष्यवाणी खरी ठरली नाही, आकाशवाणी खरी ठरली नाही तर फुकटात हातपाय मोडणार. मग यापेक्षा आपण आहे तेच करूया. पण माकडीन म्हणाली नाही मला जायचं. माकड म्हणालं मी येणार नाही. आता महिलांचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र कोणतं असतं? येता का मी जाऊ. माकडीन म्हणाली येता का मी जाऊ. आता या माकडाला वाटलं मरून मरायचं तर सोबत मरूया. पकडला, हात गेले. जशी उडी मारली आकाशवाणी खरी ठरली. ते दोघं माकड आणि माकडी स्त्री आणि पुरुषाच्या रूपामध्ये त्यांचं रूपांतर झालं. आता दोघं जण एकमेकाकडे पाहू लागले. माकडानं पाहिले की माकडीन जरा जास्त सुंदर झाली आणि आता त्याच्या मनामध्ये आता त्याच्या पोटात दुखू लागलं. आणि तो माकडींना म्हणाला एक काम कर, आपण पुन्हा एक उडी मारूया, म्हणजे तू अजून सुंदर होशील, पण मी तुझ्या लेवलला तरी येईल ना, मी तुझ्या तरी लेवलला येईल. आता माकडीन म्हणाली 84 लाख योनीनंतर जो जन्म मिळतो तो एका विहिरीत उडी मारल्यानंतर मिळाला. आता लोभ करू नका, फुकटात तो जायचा तर उगाच रडून पडून फायदा होणार नाही. पण माकड म्हणालं नाही नाही नाही, तू जास्त सुंदर झाली, मला तुझ्या बरोबरीला व्हायचंय म्हणून उडी मारूया. माकडीन म्हणाली मी येणार नाही. शेवटी माकडाला वाटलं तिनं केलं ते आपण करून पाहू. कोणतं ब्रह्मास्त्र येतं का मी, हे फक्त इकडं काम करतं तिकडं काम करत नाही. ती म्हणाली जा. माकड गेलं, रागामध्ये उडी मारली. जशी उडी मारली त्या पुरुषाचं पुन्हा माकडामध्ये रूपांतर झालं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जशी त्यानं उडी मारली ते माकड झालं आणि ती विहीर सुद्धा तिथून निघून गेली. आता माकड रडक्या डोळ्यामध्ये अश्रू आणून माकडींकडे पाहते. पण स्त्री झालेली माकडीन म्हणाली आता कितीही रडले पडले तरी माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका, कारण तुम्ही माकड आहे, मी मनुष्य आहे, आपलं काय जुळणार नाही. एक चांगला मुलगा आला, राजकुमार आला, त्या मुलीला पसंत केलं, दोघं जण गेले, त्यांचं लग्न झालं, ती आनंदी झाली. रडत कोण बसलंय? माकड. आता बघा 84 लाख योनीनंतर जो जन्म मिळतो तो एका विहिरीत उडी मारल्याच्या नंतर मिळाला, पण माकडानं गमावलं. कशामुळं? जास्तीच्या अपेक्षा आणि जास्तीच्या लोभामुळं. आणि असंच आपलं सुद्धा होतंय बघा. आपलं कसं झालंय, 1 2 3 4 5 6 उड्या नाही, 5 6 विहिरी नाही, 84 लाख विहिरीमध्ये उड्या मारल्या. तेव्हा हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय आणि या संधीचं सोनं करण्यापेक्षा आपण तो वाया घालत आहे. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर रडून पडून फायदा नाही. मग इथं आल्याच्या आधी एक काम करा. कोणतं? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आणि नाही जर भजलं तर काय होणार? नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर प्रत्येकानं भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. आता भक्ती मार्गाला लागा हा विषय खरंय, पण लोकांना भक्ती म्हणलं की थोडी घबरावट होते, थोडी भीती वाटते. का? कारण भक्ती आपण फार अवघड करून टाकलेली आहे. पण महाराज म्हणतात एवढी सोपी भक्ती आहे, काय करायचे? अहो 4 मुक्ती ज्याने मिळतील तेने मुक्ती साधी
चारही मुक्ती ज्या आहेत त्या आपल्याला एका ठिकाणी मिळू शकतात. काय देवाची द्वारी उभा क्षणभरी तिथं राहून करायचं काय? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी बाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधीला काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अहो फक्त भगवंताचं नामच तर घ्यायचंय. ताकद काही चहुवेदी जाण, साही शास्त्रकारांना 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार काय? एक हरिनाम एवढी ताकद या नामामध्ये. म्हणून संत म्हणतात बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम आईशे सांगा. अहो बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाम घ्या, सर्वांनी मिळून म्हणायचे बोला जय श्रीराम. हा सर्वांनी जेवण केलंय? हा एक घास तरी जिरला का? नाही. म्हणजे किती सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम राम. काही श्रम आपल्याला लागणार नाही. पण एवढं सोपं असून आपण देवाचं नाव घेऊ शकतो का? नाही. कारण आपल्यामधून आपल्या डोक्यामधून संसारातले कुटाने निघत नाही. बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या म्हटलं तर पुरुष वर्ग आपण समजा 7-8 जण एका ठिकाणी बसलो, आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? नाही. आपल्या गोष्टी काय चालतात? झाकली मुठ 1.25 लाखाची, मलाही माहित नाही. असं इकडे महिला वर्ग बोला. 7-8 जणी आपण एका ठिकाणी बसलो, आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का? समाज पुढं कसा जाईल याच्या गोष्टी चालतात का? नाही. 7-8 महिला एका ठिकाणी बसल्या म्हणजे कुणाचं तरी वाटटुळं होणार. हे 100% लिहून घ्यायचे. कारण त्यांच्या गोष्टी लय भयानक असतात. कशाच्या? हिची पळून गेली का? त्याचं कोणाला बोलतोय? त्याचं पोरग दारू पितोय का? त्याचं काय करतोय? याच्या त्याच्या घरामध्ये आपलं सगळं लक्ष राहतं. आणि म्हणून याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललंय. म्हणून महाराज म्हणतात देवाचं नाम घ्या. नाहीतर काय होलंय? तुका म्हणे आईची थोर हानी केली करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला, करिता टवाळी जन्म गेला. तुका म्हणे आईशी थोर हानी केली करिता टवाळी जन्म गेला. आपण आपल्या जीवनाची किती मोठी हानी करून घेत आहे. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वायाला घालत आहे. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यापेक्षा भगवंताचं गुणगान गा. कारण यामध्ये सगळी ताकद आहे. कारण त्यांनी म्हणतात नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरे, न लगती सयास जावे वनांतरा, न लगती सयास जावे वनांतरा, न लगती सयास जावे वनांतरा, न लगती सयास जावे वनांतरा. तुझी सयास जावे वनांतरा, नरकी सयास जावे वनांतरा.
सोपं त्यांनी सांगितले. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं साधन भक्तीचं कोणतं आहे? नामस्मरण करा. जळतील पापे, जन्मोजन्मांतरची पापे सुद्धा जळून नष्ट होणार, एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून सगळ्यात सोपी भक्ती कोणती? नामस्मरण ही सगळ्यात सोपी भक्ती आहे. म्हणून सर्वांनी हात वर करायचे आणि मिळून म्हणायचे. बोला हात वर. शिवपुराण चालू आहे ना? हा, सर्वांनी मिळून म्हणायचं. हा, पकवाज वादक बोल कोणता आहे मला माहित नाही, तुम्ही वाजवा. दा त्रकधिंदा 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 तिटकता गदिगन. दा त्रकधिंदा 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 तिटकता गदिगन. टाळी. सर्वांना नामस्मरण करा असं म्हटलं तर माझ्याकडे फक्त बघून टाळ्या वाजवा म्हटलं नाही. आता आम्ही सर्व शांत राहणार, तुम्हीच म्हणायचंय. टाळी वाजवा आणि म्हणा ओम नमः शिवाय. बोला. हा मागे ओम नमः. तुम्ही फक्त पाहणार आहे का युवा मंडळ? बोला की टाळी वाजवा सर्वांनी. हा नमः शिवाय. इकडे टाळी. वा वाह वाह वाह, क्या बात आहे. ताकद आहे हो तुमच्या आवाजात. इकडे कोणाचा होता माहित नाही पण फार छान निघाला. हा पुरुष वर्गांसाठी जोरदार टाळ्या. आपलं अर्ध आयुष्य लाजतच जाणार आहे का? बघा, धरिली लाज सांडिले हित. भगवंताच्या नामाची जर लाज धरली तर हित ज्याने लाज धरली त्याचं जाणार, सांगणाऱ्याचं काही जाणार नाही. म्हणून मनातल्या मनात का होईना नामस्मरण करत
राहायचे, कारण सगळ्यात सोपी भक्ती कोणती? नामस्मरण. आपण उपवास करतो, व्रत करतो, नियम करतो, तीर्थाला जातो, पण संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे निगोपाळ पावे. अरे अहो, एखादा व्यक्ती उपवास करतो, व्रत करतो, नियम करतो, पण मनातून समोरच्या व्यक्तीबद्दल जर शिव्यागाळ करत असेल, जर त्याच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल निंदा येत असेल, तर त्या उपवासाचं फळही त्याला लाभणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर दुसरं काही करा का न करा, आधी एक करा. कोणतं? सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. तुम्हाला सांगतोय त्या भगवंताचं तुम्ही भजन करा, आणि नाही भजलं तर काय होणार? आपला हा जन्म वाया जाणार. आता बरीच जण म्हणतात तरी एवढं सांगून सुद्धा आम्ही नाव घेत नाही, आम्ही देवदेव करत नाही, आणि आम्ही कीर्तन ऐकत नाही. आता बघा, जो व्यक्ती असं म्हणत असेल तर यामध्ये नुकसान कुणाचं? संत सांगतात हे जरी ना ऐकालं. विको दादा थोडा हॅलो 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 विको दा हॅलो. हो, हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी ना ऐकालं, हे जरी नाही आलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही आलं, सर ते शेवटिया काळ बांधून नेईल. सर ते शेवटिया, सरती सेवती बा काल बांधून नेईल. सरती सेवती बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारे बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देवा. पिंगळा महाद्वारी. इथं आल्याच्या नंतर हळू हळू सर्वांनी जागेवर बसून टाळी वाजवायची. इथं आल्याच्या नंतर बरीच जण म्हणतात मी देवाचं नाव घेत नाही, मी देवदेव करत नाही. याच्यामध्ये नुकसान कुणाचं? संत सांगतात हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. सरते शेवटी या काळ बांधून नेलं, आणि एका जनार्दनी आमुचे काय बा जायला. सांगणाऱ्याचं कुणाचं काही जात नाही. म्हणून आता तरी सावध व्हा, भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. महिला वर्गामध्ये भक्तीचं प्रमाण थोडं जास्त आहे. थोडंसं हळू आवाज. महिला वर्गांमध्ये भक्तीचं प्रमाण जास्त आहे, पुरुष वर्गांमध्ये भक्तीचं प्रमाण कमी आहे. का? कारण पुरुषांना काय वाटतं? माझा पैसा, माझं घर, माझी बायको, माझं वावर, माझी पावर, माझे लेकरू, माझी सून, सगळ्यामध्ये पुरुष हा गुंतून पडलेला असतो. आणि याच्यामुळं संतांनी एक स्पेशल चरण हे पुरुष वर्गासाठी सुद्धा रचलेलं आहे. काय? तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर. मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर. हो, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारडत चटाई टाई. दादा इकडे धक धक करायला इकडे थोडं त्या पकवाजाचा अभ्यास हा थोडं कमी थोडं 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 थोडं. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. इथं आल्याच्या नंतर आता तरी तू म्हणशील घरदार इथंच राहील सारण. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर कुणी म्हणत नाही. मेलेला व्यक्ती माझ्या फार जवळचा होता, त्याचं सरण माझ्या घराजवळ फुका किंवा त्याची माती माझ्या घराजवळ करा. मेला तो गेला, मागं कुणाचं काही राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर सगळे भेद सोडा, सगळे अहंकार सोडा, आणि एक करा सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला. आणि नाही तरी गेला जन्म वाया, नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज, एक तर भक्ती सोपी आहे, नामस्मरणानं भगवंत
आपल्यावर कृपा करू शकतात, आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते, म्हणून आम्ही भक्ती करू. आणि दुसरा विषय म्हणजे आम्हाला आमचा जन्म हा वयाला घालायचा नाही, आणि पडला की आम्ही भक्ती मार्गाला लागू. तेव्हा संत म्हणतात काय, अभंगाचं दुसरं चरण. गणिता भर भारी दुरावस दुरी करिता भर भारी दुरावस दुरी करिता भर भारी दुरावस दुरी करिता भर भारी दुरावस दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, इथं आल्याच्या नंतर भक्ती करा, पण कधी करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. आज बजू उद्या बजू असं जर करशाल, या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जासाल. कारण इथं आज बजू उद्या बजू असा जर वेळ भक्तीसाठी काढतो म्हणाल तर आपल्याला थोडा सुद्धा वेळ मिळणार नाही. कारण येथे तो नव्हे आठव काही, विसावा तो क्षण एक नाही, पडिलो आणि के प्रवाही हित तो काही दिसेची ना. इथं आल्याच्या नंतर एक क्षणभरही मनुष्याला विसावा मिळणार नाही. आणि भक्ती करणार तरी कसं महाराज, माणसाचं वयानुसार बालपण, तरुणपण आणि म्हातारपण कशामध्ये जातं संत सांगतात. बालपणी होते माझे मन हे जाना, तरुणपणी संसारात गेले सैवधाना, गेले सैवधाना. वृद्धपण येता आले, वृद्धपण येता आले, जागती महान मेरे जाने मुक्ती से द्यावे मजदान, मेरे जाने मुक्ती ऐसे द्यावे मजदान. इथं आल्याच्या नंतर बालपणी होते माझे मन हे आजन. लहानपणी काय करावं काही नाही हे कळत नाही, आणि तरुणपणी सगळं ध्यान लक्ष हे कुठं जातं, संसारामध्ये जातं. आणि जेव्हा व्यक्ती म्हातारा होतो तेव्हा त्याला वाटतं की अरे अरे, ज्या संसारासाठी मी माझं सगळं बालपण तरुणपण गमावलेलं आहे, मुळात आपल्या म्हातार वयामध्ये आपल्यासोबत कुणीही नाही. म्हणून बघा, जास्तीत जास्त वृद्ध वयामध्ये जो व्यक्ती म्हातारा झाला त्यांना भगवंताची आठवण जास्त येते. कारण त्यांना हे कळून चुकलेलं असतं की आता आपलं इथं कुणीही नाही. म्हणून संत म्हणतात, इथं आल्याच्या नंतर बाबा प्रत्येक लवकरात लवकर भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. कारण बालपणी होते माझे मन हे असं, लहान लेकरं भक्ती मार्गाला लागू शकत नाही. आणि आजच्या या काळामध्ये तर अजिबात लागू शकत नाही. याचं कारण काय की लहान लेकरांना स्वतःची बुद्धी नसते.
त्यांना स्वतः कळत नाही की आपण भक्ती करावं का खेळावं का मोबाईल पाहावं का टी व्ही पाहावं. आणि ज्यांना कळतं ते लेकरांना समजावून सांगत नाही. कारण आज सर्वांना माहिती आहे मोबाईल पाहिल्याच्या नंतर लेकरांचे डोळे खराब होतात. कारण मोठ्या माणसाचे डोळे खराब व्हायले महाराज, ते तर लहान लेकर आहे. मग लहान लेकराचे डोळे मोबाईल पाहिल्याच्या नंतर खराब होतात हा विषय सर्वांना माहिती आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या लेकरांच्या हातातून मोबाईल घेत नाही. लेकरांना मोबाईल दाखवतोय, बरं दाखवतो तर चांगलं तरी दाखवतो का? नाही. आपल्या लेकरांच्या तोंडा पुढं मोबाईल आणि मोबाईल मध्ये काय, हा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार, या गोष्टी आपण आपल्या लेकरांना शिकवतोय. अजून आपले लेकर काय शिकतात मोबाईल मध्ये? चीन टबाक, वा अजून आपली लेकर काय शिकतात मोबाईल मध्ये? आप्पाचा इशे लई, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही, आप्पाचा बाहेर लई, अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पुढं पाठ माग सपाट. वा वा, या बाळासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा, त्याने सांगितले काय? हा वा वा. नाव काय मग तुझं? हर्षवर्धन. पूर्ण नाव सांग. हर्षवर्धन बापूराव लहाने. जोरदार टाळ्या वाजवायच्या बाळासाठी. हे संस्कार आहेत महाराज. चांगल्या गोष्टी जेवढ्या वाईट गोष्टीकडे लवकर लक्ष जातं तेवढं चांगल्या गोष्टीकडे लवकर लक्ष जात नाही. म्हणून आजकाल बरीच जण म्हणतात बघा, मोठं झाल्याच्या नंतर सर्व मायबाप म्हणतात आजकालचं युवा वर्ग चांगला राहिला नाही, लेकरं चांगली राहिली नाही, लेकरं व्यसनाधीन झाली, लेकरं वाईट मार्गावर गेली. हा विषय मान्य आहे, पण का गेली हा विषय तुम्ही कधी बघितलाय का? नाही. लहानपणापासून लेकरांच्या तोंडापुढं मोबाईल. आपल्याला अपेक्षा आहे लेकरांकडून माझं लेकरू प्रभू श्रीरामासारखं व्हावं, आपल्याला वाटतंय माझं लेकरू श्रवण बाळासारखं व्हावं, आपल्याला वाटतं माझं लेकरू छत्रपती शिवरायांसारखं व्हावं. आणि लेकराच्या तोंडापुढं यो यो हाणी सिंग गाणे वाजवतोय. कधीच आपण लेकरांना आपल्या संप्रदायाचे संस्कार देणार नाही. म्हणून मला सांगा, संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्माचं फळ आहे जे आपण भोगत आहे. बघा आज लेकरं जी वाईट मार्गावर जातात, या चूक मायबापांची का लेकरांची हे समजून मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही मला उत्तर द्यायचे. कुणाची? फक्त एक दृष्टांत ऐकायचा, नंतर मला उत्तर द्यायचे. सर्वांनी लक्ष द्या. बघा एक गाव होतं, गावामध्ये असंच कथा चालू होती. कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना पहिल्या दिवशीचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनकाराने समोरच्या सर्व पब्लिकला सांगितले, भक्तजनांना सांगितले की आपल्या लहान लहान लेकरांना आणि आजींनो आपल्या लहान लहान नातूला सुद्धा कीर्तनामध्ये घेऊन येत जा. हा विषय जेव्हा एका आजीबाईने ऐकला, तिला वाटलं अगं बाई कीर्तनकारानं सांगितलं म्हणजे चांगलं होणार, आपल्या लेकराला चांगलं घडवायचं असेल तर उद्यापासून कीर्तनात आणावं लागेल. आणि कीर्तनात आणायचं त्या आजीने ठरवलं. दुसऱ्या दिवशी आजीने कीर्तनात आणलं. आता लेकरं लहान लेकरं शांत बसतात का? नाही, त्यांचं भलतंच काहीतरी सुरू असतं. आणि जसं कीर्तन अर्ध झालं, वातावरण एकदम शांत झालं. महाराजांना हात जोडले आणि मंगलाचरण करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी हात जोडले. वातावरण एकदम शांत. एवढ्यामध्ये नातू उठला, लहान नातू उठला आणि आजीला म्हणाला आमाय मला सू आली. हा वाक्य जेव्हा त्या आजीनं ऐकलं, सगळे पेंडॉल मधली लोक त्या आजीकडे बघू लागली. आता आजीला लाज वाटली आणि आजी घरी गेल्यानंतर बाळाला समजावून सांगू लागली, बाळा आजपासून तुला सू आली तर तू सू आली म्हणायचं नाही. मग लेकरू विचारू लागलं, मग माय मी काय म्हणू? मी काय म्हणू? यावर ती आजी म्हणाली, यानंतर तुला सू आली तू काय म्हणायचंय? माय मला गाणं म्हणायचं. हा, हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. काय? आजी मला गाणं म्हणायचं. हे वाक्य तुला बोलायचं म्हणजे मी समजून जाई की तुला सू आली. आता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस झाला. 7व्या दिवशी आजीची तब्येत बिघडली आणि तिची आई आधीच कीर्तनाला गेली होती. मग लेकरू नातू ऐकना, आजीची तब्येत बिघडली, कसं करायचे? आजीने आपल्या शेजारच्या आजीला बोलवलं आणि म्हणाली, बाई माझं नातू फार गुणाचा आहे, धिंगाणे करत नाही, आपलं कसंही असू द्या आपल्याला चांगलंच वाटतं. आणि ती म्हणू लागली, माझा नातू धिंगाणे करत नाही, चांगला आहे, काही कधी मस्त्या करत नाही, नटखटपणा नाही, पण त्याला कीर्तनात जायची इच्छा होती. आजचा शेवटचा दिवस आहे, माझी तब्येत बिघडली बिचारे, तू काय कर, माझ्या नाताला तू कीर्तनामध्ये घेऊन जा. आता आजी म्हणाली ठीक आहे, काय हरकत नाही. आता शेजारची आजी आणि नातू दोघं कुठं निघाले? कीर्तनाला निघाले. कीर्तनाला निघाले. अर्ध कीर्तन झालं, त्या छोट्या बाळाला सू आली आणि तो कीर्तनातून उठला आणि आपल्या आजीला म्हणते, माय मला गाणं म्हणायचं.
आणि आजी म्हणाली मग माय माझं गोंडस लेकडू गाणं म्हणते म्हण ना म्हण. आता नातू विचारायला इथंच म्हणू का. आणि आजी म्हणते मग गाणं म्हणायला काय महाराजाकडे जातं का. ते म्हणाला नाही नाही इथं मी म्हणणार नाही मला लाज वाटते. आजी म्हणाली मग बस खाली. बसला खाली. अर्ध्या तासानंतर त्याला कंट्रोल होईना तो पुन्हा उठला. तो म्हणाला आजी मला गाणं म्हणायचं. आता ती म्हणाली म्हण. ते म्हणाला मी म्हणणार नाही इथं मला लाज वाटते. आजी म्हणाली मग बस खाली. आता बसला. तिसऱ्या वेळेस त्याला आउट ऑफ कंट्रोल आली आणि तो म्हणाला आजी मला गाणं म्हणायचं आणि आता मी थांबवणार नाही. मी म्हणणार म्हणजे म्हणणार. आणि इथं म्हणलं तर इथंच. तू म्हणाली तुला लाज वाटते ना एक काम कर बाळा तुला इथं गाणं म्हणायची लाज वाटते तू एक काम कर माझ्या कानात गाणं म्हण. आता बाळानं कानामध्ये गाणं म्हणलं. आता बघा गाणं काय आहे तुम्हाला माहित आहे. गाणं काय हे मला माहित आहे. गाणं काय नातूला माहित आहे त्याच्या आजीला माहित आहे पण शेजारच्या आजीला माहित आहे का नाही. नॉर्मली पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून ते छोटंसं बाळ चुकीचं असेल का ती आजी शेजारची आजी काही आपल्याला वाटेल शेजारची आजी चांगली आहे पण बाळ किती उद्धट आहे किती वाईट हे लेकरू आहे कसे त्याचे संस्कार आहे किती उद्धट हे बाळ आहे. सगळे बोलताना कुणाला बोलतील त्या बाळाला बोलतील. पण मला खरं खरं सांगा एका प्रश्नाचं उत्तर द्या. शिकवणारी आजी चुकीची आहे का शिकलेलं बाळ चुकीचे. हा जसं शिकवलं लहान लेकराला काय करावं काय नाही हे कळत नाही. जसं त्याला शिकवलं जातं तशा प्रकारचा तो वागण्याचा प्रयत्न करतो. मग आज आपली लेकरं आज आपण आपल्या लेकरांना पिक्चर दाखवतोय मोबाईल टीव्ही दाखवतोय त्याच्यामध्ये पिक्चर दाखवतोय आणि महत्वाचं म्हणजे बाया नाचायला पाहायला नेतोय पण गावातल्या गावात कीर्तनाला आणत नाही. मग लेकरं वाईट वळणावर जातात. याचं कारण मायबाप वर्ग आहे का लेकरं आहेत. मायबाप वर्ग आहे. कारण जसे संस्कार तसे लेकरं होणार. तुम्हाला खायला आवडतो आंबा लावायले बाबळीचे झाड. त्या बाबळीच्या झाडाला किती पाणी टाका किती रडा त्याची पूजा करा तरी सुद्धा आपल्याला आंबा मिळणार का बाबळीच्या झाडापासून नाही. कारण संत म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि आपल्या लेकरांना माता मौलानो आपण समजावून सांगायला पाहिजे काय की बाळा इकडं तीर्थाला जातो तिकडं या मंदिरात त्या मंदिरात जातो एक काम कर. सगळ्यात मोठं दैवत तुझ्या घरी आहे कोण. संत म्हणतात तुका म्हणे मायबाप या अवघी देवाची स्वरूपे. मायबाप हे देवाचं स्वरूप आहे. पण या गोष्टी आपण कधी आपल्या लेकरांना शिकवल्या नाही आणि म्हणून आपल्या लेकरांना या गोष्टीची जाणीव सुद्धा नाही. कारण आपण टी व्ही आणि मोबाईलपासून त्यांना दूर करेल तेव्हाच तर संस्कार देतील ना महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या लेकरांना जोपर्यंत आपण चांगले संस्कार देणार नाही तोपर्यंत लेकरं चांगल्या मार्गावर येणार नाही आणि तोपर्यंत रडून पडून मातावर्ग फायदा होणार नाही. हे मला माहिती आहे मायबापांची सेवा करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे मायबापांची सेवा करायला पाहिजे पण ज्यांना कळाय पाहिजे ज्यांना माहीत असाय पाहिजे त्यांना आपण सांगत नाही आणि कथा कीर्तनामध्ये आणत नाही. पण मला आनंद वाटला आपल्या गावामध्ये एवढं युवा मंडळ कीर्तनामध्ये उपस्थित आहे आणि एवढे हे मुलं जेवढे काय सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आयोजक नियोजक सुद्धा तुमच्या गावचे सर्व युवा मंडळ आहे कमिटी सुद्धा युवा आहे. अशा प्रकारे आपल्या गावाचं सतत हे कार्य नेहमी चालू राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. विठ्ठल विठ्ठल तरी न भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरी न भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरी न भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरी न भाग्यवंत नटे हरी कीर्तनात.
नातं म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे आपल्या काळाची गरज आहे. प्रत्येक मायबापाची जिम्मेदारी आहे काय की आपल्या लेकरांना आपण चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. आपल्या लेकरांची संगत ही चांगली संतांची आणि ग्रंथांची ठेवली पाहिजे. कारण जोपर्यंत संगत चांगली राहणार नाही तोपर्यंत आपली लेकरं चांगल्या मार्गावर येणार नाही. कारण बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जीवनामध्ये पुढं काय बनणार, चांगलं किंवा वाईट, कोणत्या पदाला राहणार हे कशावर अवलंबून आहे. आज आपण कुणाच्या संगतीमध्ये याच्यावर अवलंबून आहे. कारण संगत म्हणजे फक्त मित्राचीच नाही, मित्राची, चांगल्या मित्राची, चांगल्या पुस्तकाची, चांगल्या संतांची, चांगल्या ग्रंथांची संगत आपल्या लेकरांना असायला पाहिजे. आणि मित्रसुद्धा हल्लीची मित्र कशी झाली बघा. पहिली मित्र होती जे कविता आहे ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आणि हल्लीची मित्र कशी झाली, मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा. कारण आधीचे मित्र म्हणायची चल मित्र मिळून काहीतरी असं कार्य करू जेणेकरून इतिहास घडला पाहिजे. आताची मित्र म्हणतात जाऊ दे ना, काय करायचंय, तू पी मी पितो आणि दोघं मिळून नालीमध्ये लोळू. या गोष्टी आपल्या लेकरांच्या चालू असतात. पण संगत जर चांगली ठेवली तर काय म्हणतात, अरे कोण कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कोण कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती. मैत्री चांगला निभावणार असेल तर हे जग सुद्धा आपल्या मैत्रीला आठवण करतं महाराज. फक्त तशी मैत्री असायला पाहिजे. म्हणून संगत लेकरांची चांगली गातेची गीतेची आपण ठेवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संतन की संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी जिगरी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने, संतन की संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. संतांच्या संगत मध्ये राहायला पाहिजे. आणि संतांची संगत कुठं भेटते, हे सप्ताहामध्ये, कथामध्ये, कीर्तनांमध्ये, चांगल्या चांगल्या ठिकाणी संतांची संगत भेटत असते. म्हणून तिकडं डीजेवर नाचण्यापेक्षा इथं कीर्तनामध्ये या. आणि ज्यांना खूप नच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, 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 नच कीर्तनाचे रंग ज्ञान दीप लावू, ज्ञान दीप लावू जगी. प्रेमे चालीला प्रवाह, प्रेमे चालीला प्रवाह, प्रेमे चालीला प्रवाह, प्रेम चालीला, प्रेमे चालीला प्रवाह, प्रेमे चालीला प्रवाह, प्रेमे चालीला प्रवाह, प्रवाह. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. अहो या कीर्तनाचा आनंदाचा महिमा काय महाराज, तर म्हणतात एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. ज्ञान राज गोपाळाची रायराटी, नामदेव कीर्तन कर
नामदेव महाराज कीर्तन करत आहेत आणि त्यांच्या समोर भगवंत नाचत आहे. नाचण्यामध्ये एवढे धुंद झाले, नाचता नाचता त्यांचा गळला पितांबर. एवढं नाचण्यामध्ये, त्या कीर्तनाच्या नाचण्यामध्ये दंग झाले. महाराज तुम्ही कीर्तनामध्ये नाचा, काय म्हणतात, किती सुंदर पावली खेळी. आणि एखादं लेकरू इथं टाळ घेऊन आणि टोपी घालून गंधबुक्का लावून उभं राहू द्या असू द्या महाराज, त्याची आई कोणत्याही कोपऱ्यात असू द्या, स्वाभिमानानं अभिमानानं सांगते ते जे मुलगा तिथं उभा आहे ते माझा मुलगा आहे. तुम्ही कितीही डीजेवर नाचा, दारू पिऊ पिऊ धिंगाणे करा, नागिन डान्स करा, मायबाप कट मारून जातील, पण हे लेकरू माझं आहे म्हणणार नाही. म्हणून चांगल्या ठिकाणी आपण आपल्या लेकरांना आणायला पाहिजे. आता का आणायला पाहिजे, यात माझं सुख का तुमचं सुख? बघा, आज आपल्याला लेकर पाहिजे छत्रपती शिवरायांसारखी, पण शिवराय घडले हे कशामुळं? जोपर्यंत मासाहेब जिजाऊ घडणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय घडू शकत नाही. कारण शिवराय घडल्याचं कारण काय तर म्हणतात, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. बघा काय म्हणतात, छत्रपती शिवराय घडले ही पुण्याई कुणाची? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, आणि तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवराय जन्माला आले ही पुण्याई कुणाची? मासाहेब जिजाऊची पुण्याई आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर सर्वजण म्हणतात काय, माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. परवाना केली दुधाची तुझ्या जिजागा, परवाना केली दुधाची तुझ्या जिजागा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो. शिवबा जन्मा आलाच नसता, मानव जन्म बुडाला असता, मानव जन्म बुडाला असता, भल्या भल्याची घेतली तर त्यानं मजा गा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा राजा गो. आणि छत्रपती शिवराय जन्माला आले. मासाहेब जिजाऊंची पुणे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला काही संस्कार दिले, काही शिकवण दिली. काय त्यांनी सांगितले की कधीच आपण जातीच्या नावानं वाटले जाऊ नये. कारण शिवराय छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे ज्यांनी कधीच जातीसाठी काम केलं नाही. कारण छत्रपती शिवरायांनी काय केलं तर म्हणतात, 18 पगाड जाती 16 सार समाज मराठमोळा, स्वराजावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा, स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी, स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी, स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो साथी, घेऊन भगवा तो हाती सुराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी. दैवत 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 छत्रपती, आमचे दैवत छत्रपती, धर्माचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवरायांनी अजून आपल्याला एक शिकवण दिली.
त्या संकटाला घाबरायचं नाही, त्या संकटाला सामोरे जायचं, कधीच हार मानायची नाही. संकट आलं ना थोडं शांत व्हा, या दिमागाला विचारा, या संकटाच्या स्थितीमध्ये खचून जाण्यापेक्षा मी काय करू शकतो. 2 मिनिट शांत बघा. या संकटाच्या ठिकाणी खचून जाण्याऐवजी मी काय करू शकतो हा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये आणायला पाहिजे. आणि हे केल्यानंतर काय होतं बघा, कितीही मोठं संकट असू द्या, कितीही काही असू द्या, जर डोक्याला शांत ठेवून विचार केला ना युवा मंडळ, कधीच आपण वाईट मार्गावर जाणार नाही, कधीच आपल्या मनात आत्महत्येचा सुद्धा विचार येणार नाही. आणि हे कशा प्रकारे करायचे बघा, एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक शास्त्रज्ञ होते आणि आपल्या आलेल्या संकटामधून कसं वाचायचं, कसा डोक्याचा उपयोग करायचा आहे. आजकाल थोड्या थोड्या कारणावरून आपलं युवा मंडळ हे आत्महत्येच्या मार्गाला लागलेलं आहे. थोडं गोष्ट झाली की डिप्रेशनमध्ये जायचं आहे, आत्महत्या करायची, हे करायचं ते करायचं, वाईट मार्गावर जातोय. किंवा सगळ्यात सोपं ते म्हणतात टेन्शन आलं म्हणजे आम्ही दारू पिण्याच्या मार्गाला लागणार. हे न करता आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या बघा. एक शास्त्रज्ञ होते आणि ते शास्त्रज्ञ नेहमी एका सभेमध्ये कुठं त्यांना जिथं बोलवलंय तिथं भाषण देण्यासाठी आणि लेक्चर देण्यासाठी जात होते. आता त्यांचा ड्रायव्हरही त्यांच्या सोबत असायचा आणि ड्रायव्हर एक दिवस शास्त्रज्ञ आणि ड्रायव्हर घरी परत येत असताना ड्रायव्हर शास्त्रज्ञांना म्हणाला, सर तुमचं भाषण मी एवढ्या वेळा ऐकलं, आता एखाद्या दिवशी जर तुम्ही मला माझे कपडे घातले आणि मी जर तुमचे कपडे घालून भाषण द्यायला गेलो ना, तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मी भाषण देऊ शकतो. आता ते शास्त्रज्ञ म्हणाले, ठीक आहे, तुला तुझ्यावर एवढाच विश्वास असेल तर आपण काय करूया, उद्याचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी तुझे कपडे घालणार, म्हणजे मी ड्रायव्हर बनणार आणि तू काय व्हायचंय, शास्त्रज्ञ व्हायचंय आणि कुठं जायचंय, लेक्चर देण्यासाठी जायचंय. पण लक्षात ठेव, तू ऐकून पाठ केलेलं आहे, घोकमपट्टी आहे, तुझा स्वतःचा अनुभव नाही. आता ड्रायव्हर म्हणाला, सर संगत तुमची आहे, तुम्ही विश्वास तर ठेवून बघा. आता ड्रायव्हर झाला शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ झाला ड्रायव्हर, गेले लेक्चरसाठी. आता ड्रायव्हर समोर उभा राहिला आणि आईन्स्टाईनच्या वेशामध्ये, त्या शास्त्रज्ञांचं नाव आईन्स्टाईन होतं असं मी ऐकलेलं आहे, मी सुद्धा ऐकलेली आहे. आणि समोर भाषण दिलं, एवढं सुंदर भाषण दिलं, एवढं सुंदर भाषण दिलं, सगळी पब्लिक उठून टाळ्या वाजू लागली. आणि जेव्हा पब्लिक टाळ्या वाजू लागली तेव्हा तो ड्रायव्हर त्या शास्त्रज्ञाकडे पाहतोय आणि कॉलर टाईट करून म्हणतोय, म्हटलं होतं ना मी तुमच्यापेक्षा चांगलं भाषण देणार. शास्त्रज्ञ म्हणाले, थोडं थांब, तुझा कार्यक्रम होईल, थोडं थांब. टाळ्याच्या कडकडाटीमध्ये एक व्यक्ती तिथून उठला आणि त्या व्यक्तीनं त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला. आता बघा, या ड्रायव्हरनं सगळं ऐकून पाठ केलं होतं, स्वतःचा अभ्यास नाही, स्वतःचा अनुभव नाही, सगळं घोकणपट्टी होती, ऐकून पाठ केलेलं सगळं ज्ञान होतं. आणि यावर ड्रायव्हरला याचं उत्तर माहीत नाही म्हणून तो शांत राहिला. आणि आता शास्त्रज्ञ ड्रायव्हरकडे पाहून म्हणू लागला, म्हटलं होतं ना तुझा कार्यक्रम होणार. आणि ड्रायव्हर म्हणतो, थोडं थांबा सर. प्रश्न विचारलंय की सर प्रश्न विचारल्या उत्तर देणार आहे तुम्ही, आज प्रश्न विचारून थोडा वेळ झाला तरी उत्तर देत नाही आहात, याचा अर्थ तुम्हाला याचं उत्तर माहीत नाही का. यावर तो ड्रायव्हर थोडा शांत झाला, दिमाग शांत ठेवला, त्यानं दिमागाला विचारले काय करावं आणि त्याने युक्ती केली. तो म्हणाला, तुम्ही प्रश्न विचारून वेळ झाला तरी मी शांत आहे, याचं कारण हे नाही की मला उत्तर येत नाही, याचं कारण हे आहे की तुमचा प्रश्न एवढा सोपा, याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर सुद्धा देऊ शकतो. ड्रायव्हर कोण होता, स्वतः शास्त्रज्ञ. बघा, यानं जर इथं हार मांडली असती, जाऊ दे आता आपलं भांड फुटलं तर याचं कल्याण झालं होतं, पण थोडं शांत झालं, दिमागाला प्रश्न विचारला, म्हणून कधी पण खचून जायचं नसतं. बघा, जेव्हा अफजल खान नावाचं वादळ हे स्वराज्यावर चालून आलं होतं ना, तेव्हा छत्रपती शिवराय सर्व सरदारांची बैठक बसली आणि सर्व सरदार छत्रपती शिवरायांना म्हणू लागले, महाराज खानाचं सैन्य थोडं धिप्पाड आहे, खानाचं सैन्य मोठे, आपल्या मुठभर मावळ्यांचा टिकाव त्या खानाच्या सैन्यापुढं लागणं अवघड आहे, म्हणून काही क्षणासाठी तुम्ही थोडी माघार घ्या, हा आमचा मनातून तुम्हाला केलेली एक विनंती समजा, काही वेळासाठी तुम्ही थोडीशी माघार घ्या. अहो, वाघ जेव्हा 2 पावलं मागं घेतो तो पळून जाण्यासाठी नाही, पुढं झपाट मारण्यासाठी घेतोय, मग थोड्या वेळासाठी तुम्ही काहीतरी अज्ञात ठिकाणी निघून जा. पण जेव्हा हा विषय छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ यांच्या पुढं आला बघा, आपल्यासारखी जर आई असती तर आपण म्हणलो असतो, बाबा ते अफजल खान लय मोठे आहे, ते स्वराज्य जाऊ दे चुलीत आणि प्रजा जाऊ दे पळून, तू तुझं पळून जा, बाकी काय होईल ते पाहून घेऊ. पण मासाहेब जिजाऊ अशा म्हणाल्या नाही, कडकडाडून मासाहेब जिजाऊ म्हणतात, काय म्हटलात तुम्ही, सरदारांना बोलतात, काय म्हटलात तुम्ही, शिवबा केवळ आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे, या आईने आपला पुत्र गमावला तर 72 पण असं भाऊ आहेत महाराज. आणि छत्रपती शिवरायांनी हार मानली
नाही बघा, आजकाल लेकरं म्हणतात मला टेन्शन यायला म्हणून मी दारू पितो. शिवरायांनी असं केलं का? चला रे मावळ्यानो आता टेन्शन यायला दारू पिऊया, हा विषय होता का? नाही. चला आता तलवारी नाही मुठभर मावळ्या कुठं लढत बसा, हा विषय त्यांनी केला नाही. त्यांचा विषय काय होता? दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, उभा खान टरटरा फाडला, उभा खान टरटरा फाडला, सारे भीत होते वाघाला, जुन्नरचा वाघाला धराया, जुन्नरचा वाघाला धराया, आले गेले असे किती, अहो आले गेले असे किती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. आणि बघा कोणत्याही संकटावर हारायचं नाही. थोडा विचार करा, थोडं डोकं शांत ठेवा आणि प्रत्येक संकटावर आपण मात करू शकतो. हे आपल्या मराठी मातीची शिकवण आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन जन्माला आलेले आपण नुसतं भ्याडपणे पळून जाणं आणि दारू पिऊन आत्महत्या करणं हे आपल्या जातीला शोभत नाही, क्वचितच शोभणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर अशा व्यक्ती अशा या त्या मार्गाला लागून दारू पिऊन वाया जाण्यापेक्षा काय करा, चांगल्या मार्गाला लागा. आणि आज आपलं युवा मंडळ जास्तीत जास्त कोणत्या मार्गाला लागले? ब्रँड. प्रत्येक गोष्ट त्यांना पाहिजे ब्रँड. बघा आजकालचं युवा मंडळ कसं झाले, आजकालच्या युवांना त्यांना चप्पल पाहिजे ब्रँड, घडी पाहिजे ब्रँड, मोबाईल पाहिजे ब्रँड, गाडी पाहिजे ब्रँड, हातात अंगठी ब्रँड, घर पाहिजे ब्रँड, आणि घरात मायबाप ब्रँड, पण स्वतः राहतो बैंगनासारखा. याला महत्व आहे का? नाही. शिवरायांनी सांगितले अहो ब्रँड कडून ब्रँडच्या मागे लागू नका, स्वतःच्या कर्तृत्वाने व्यक्तिमत्वाला एवढ्या उंचीवर न्या. सगळे ब्रँड सुद्धा आपल्या मागे लागले पाहिजे. सर्वांनी जागेवर बसून टाळी वाजवायची. आता मला सांगा, छत्रपती शिवरायांची तलवार कोणत्या ब्रँडची होती? ब्रँडला नाव नाही, पण जेव्हा ती भवानी तलवार बाहेर निघायची ना, काय म्हणतात, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा ती तलवार बाहेर करायची, अहो किती मोठा सरदार असू द्या, मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती ठार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, जय भवानी बोलोनी उचलले हत्यार, करून या गरजना महादेव हर हर, जय भवानी, जय भवानी, सगळ्यांच्या हातवर हातवर. हा जेव्हा मी जय भवानी म्हणेल ना, सर्वांनी मिळून काय म्हणायचंय? जय शिवराय. आणि जेव्हा पब्लिक म्हणेल, भक्तजन म्हणतील, तेव्हा पखवाज ताळ शांत. आणि जेव्हा आपण म्हणालो तेव्हा सुरू. हा सुरू. त्यांनी म्हणाले फक्त तेव्हा सगळं बंद, आपण म्हणाले तेव्हा सुरू. हातवर. जय भवानी बोलोनी उचलले हत्यार, करून या गरजना महादेव हर हर, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. शिर छाटून पाडिले जाती बरं टाकून पाडीले,
कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार कशी घुसती शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार. क्या बात. अशा प्रकारे या त्या ब्रँडच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एवढं ब्रँड बनवा की सगळे ब्रँड सुद्धा आपल्या मागे लागले पाहिजे. आणि ही शिकवण जोपर्यंत माता पिता वर्ग आपण आपल्या लेकरांना देणार नाही तोपर्यंत चांगल्या लेकराची अपेक्षा करून फायदा होणार नाही. कारण जन्मता लेकरू एक कोऱ्या कागदाप्रमाणे त्याच्यावर लिहिणारे कोण आहे? तुम्ही, आम्ही आणि आपला समाज. म्हणून लेकरांना चांगले संस्कार द्या, पण कधी? लहान आहेत तोपर्यंत. मोठं झाल्यानंतर लेकरं ऐकणार नाहीत. आणि जेवढे काही युवा मंडळी तो उपस्थित आहे, ज्यांनी मोठे झालेत आणि मायबाप त्यांना संस्कार देऊ शकत नाही, माझी हात जोडून विनंती आहे दादांनो तुम्हाला सर्वांना. बघा आजकाल आपण थोडंसं कोणत्या मार्गाला गेलो आहे? भक्ती मार्गामध्ये आहे. तुम्ही गावातले खूप चांगले आहे, सगळे युवा मंडळ चांगले आहे, पण सगळ्यांना कॉमन एक रोग लागला आहे. त्या रोगाचं नाव काय? प्रेम रोग. हा, जगातील सगळ्यात भयानक रोग जो आपल्याला लागलेला आहे. याचा एकच विलाज आहे. बघा मी कधीच म्हणत नाही की प्रेम करू नका किंवा प्रेम विवाह करू नका, माझं फुल सपोर्ट आहे, करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवून करा. आधी पहिली गोष्ट म्हणजे प्रेमाचा अर्थ आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. शिव पार्वती, आपण शिवपुराण ऐकत आहे ना? हा, शिव पार्वती विवाह हा प्रेम विवाह आहे. पण माता पार्वती शिवजींवर प्रेम करत होती, पण शिवजी मला पती रूपामध्ये मिळावे यासाठी माता पार्वतीनं 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, 1000 वर्ष तपस्या केली की शिवजी मला पती रूपाने मिळाले पाहिजे यासाठी. आजकाल प्रेमामध्ये ही तपस्या आहे का? नाही. आपण 1 महिना आपल्या पार्टनरला वेगळं सोडून बघा, कारण आपला पार्टनर आपल्यासोबत राहणार नाही. कारण आजकालचं प्रेम कसं आहे, मी नेहमी सांगते, आजचं प्रेम हे ब्लूटूथ डिव्हाइस सारखं झालं. एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस, हा, दुसऱ्या डिव्हाइसशी जोडायला तयार. याच्यामध्ये एकनिष्ठता अजिबात राहिलेली नाही. म्हणून असं प्रेम करू नये, फायदा नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला वाटतंय ती मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते किंवा तो मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो, आपल्या आई वडिलांशिवाय आपल्यावर जास्त प्रेम कुणी करू शकत नाही. एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगू इच्छिते, मुलांसाठी स्पेशली, मुलींसाठी तर मी नेहमीच सांगते, मुलींनो आपण जर आपल्या आईचं शिक्षण पाहिलं तर त्यांना 10वी-12वीच्या पुढं शिक्षण नाही, त्याच्या वरचा स्टॉक म्हणलं त्यांना 7वी-8वीच्या वर शिक्षण नाही. मग आपली आई म्हणते जे मला शिक्षण मिळालं नाही, कारण आधीच्या काळी समाजामध्ये एक प्रथा होती, मुलीला जास्त शिकवायचं नाही, मुलीला कमी शिकवायचं, तिचं लवकर लग्न करायचं. पण आपली आई म्हणते जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे. म्हणून सगळे समाजाचे बंधन सोडून जर आपले आई वडील आपल्याला पुढं शिकवण्यासाठी टाकत असतील मुलींनो, तर आपण पुढं शिका, खूप मोठं व्हा, पण आपल्या आई वडिलांची इज्जत ठेवून शिकणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्या आई वडिलांची इज्जत आपल्यामुळं कधीच खराब होऊ नये. आणि हा झाला मुलींसाठी प्रश्न, आणि हा झाला मुलांसाठी एक माझं मत आहे. ऐका, 10वी 12वी 15वी पर्यंत आपण शिक्षण घेतोय, जोपर्यंत 10वी 12वी 15वी पर्यंत आहे आपल्याला सर्वजण बाळा 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 म्हणून, माझा लाडका, माझा बाबा, माझा दादा, माझा भाऊ, माझं हे ते म्हणून आपल्याला लाडकं करून ठेवतात. म्हणून आपण भ्रमात असतो. कारण जोपर्यंत आपण 10वी 12वी 15वी पर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सगळेजण म्हणतात कसं आहे बाळा, जेवण केलं ना, तब्येत कशी आहे. पण एकदा आपण लग्नाच्या वयाला आलो, आपण बिमार पडलो तरी आपल्याला कसं आहे हा प्रश्न कुणीच विचारणार नाही. मुलांनो, दादांनो, फक्त आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील. पहिला म्हणजे काय करतोस तू, आणि दुसरा म्हणजे किती कमावतोस तू. खिशात पैसा नसेल, सख्खा मामा पोरगी देत नाही, लोकांचं बाजूला ठेवा. सख्खा मामा सुद्धा पोरगी देणार नाही. म्हणून, आणि ज्या मुलाला वाटतंय की मी त्या मुलीवर प्रेम करतो म्हणून मला दुसरी शोधायची गरज नाही, मी काही करतोय, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेमामध्ये पडून करिअर सोडून बर्बाद होऊ नका. कितीही प्रेम करणारी मुलगी असू द्या, खिशात पैसा नसेल तर कुणीच आपल्यासोबत लग्न करणार नाही. आपण दिसायला सुंदर असो, पैसा असो, काही मॅटर करत नाही. कारण आजकाल सर्वजण काय पाहिले, कर्तृत्व, तो स्वतःच्या पायावर उभा आहे का, या 2 गोष्टी पाहिल्या जातात. आणि आज आपण आपला वेळ कशामध्ये वाया घालतो युवा मंडळ, बरोबर. बघा, आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटनुसार, आपल्या जनगणनेनुसार, बरोबर का रंगनाथ दादा, भारतीय जनगणनेनुसार अण्णा,
महिलांची मुलींची संख्या कमी आहे भारत देशामध्ये भारतीय जनगणनेनुसार, पण सोशल मीडियाच्या अकाउंटनुसार पाहिलं तर मुलांची संख्या कमी आहे, मुलींची संख्या जास्त आहे. का? कारण आपलं अर्ध युवा मंडळ त्या ठिकाणी मुलीच्या नावानं फेक अकाउंट बनवून उपस्थित. हसले म्हणजे दाल में कुछ काला. म्हणून इंस्टाग्राम सोशल मीडिया याच्यावर वेळ थोडासा घाला. लय झालं 10 मिनटं, खूप झालं 15 मिनटं. बघा माझ्या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटला जवळपास 470 के काहीतरी फॉलोअर्स आहेत. पुढं वाढले का नाही मी तेवढ्यामध्ये पाहिलं नाही, पण मी स्वतः त्या अकाउंटकडं कधीच 10 मिनटाच्या वर मोबाईल पाहत नाही. आणि मोबाईल न पाहण्यासाठी मी एक विलाज केलाय. कोणता? माझ्याकडं जुना मोबाईल आहे, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम ओपन करतो म्हटलं तर 10 मिनटं लागतात, म्हणजे एवढा हँग मारतो. म्हणून माझ्याकडं ऑप्शन राहत नाही. म्हणून फालतू मोबाईलमध्ये पैसे घालण्यापेक्षा आज आपल्या घरावर पत्र आहे आणि आपल्या खिशामध्ये 50-50 हजाराचा EMI वर घेतलेला मोबाईल आहे, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काहीही नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांना रडून रडून मोबाईल मागून त्या मोबाईलमध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे घ्या, 50,000, 1 लाख, 1.5 लाख ज्या हजाराचा मोबाईल घ्यायलोय त्याच 1-1.5 लाखानं काहीतरी बिझनेस तयार करा, नाहीतर आपल्या शेतीमध्ये करा. शेतकऱ्यासारखा राजा कोणी नाही, पण स्वतःचा वेळ वायाला घालू नका. आज भले तुम्हाला माझं बोलणं टोचत असेल, वाईट वाटत असेल, तुम्ही करून करून काय करशाल? पुढच्या वर्षी कांचनताई नको. यापेक्षावर होऊ शकतं का? नाही, पुढच्या वर्षी कांचनताई नको. पण माझी एक विनंती आहे, मी जिथं कीर्तन केलं तिथल्या युवा मंडळीने माझी फक्त एवढी गोष्ट ऐकावं दादांनो, वाईट मार्गावर जाण्यापेक्षा मी असं म्हणत नाही प्रेम करू नका, पण आपलं चुकतं कुठं? मुलगा प्रेमात पडला म्हणजे तो सगळं त्याचं काम, शिक्षण, माय बाप, घरदार सगळं करिअर सोडतो आणि एकट्या त्या पोरीच्या मागं लागतो आणि आपलं जीवन बर्बाद करतो. आणि जेव्हा लग्नाचा वेळ येते तेव्हा आपल्या खिशात पैसा नसल्यामुळं कुणी आपल्याला मुलगी देणार नाही, आणि नंतर मग डिप्रेशनमध्ये जातो आणि नंतर आत्महत्येचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. आज तुम्ही बघा, प्रत्येक मुलाच्या बापाला मुलांचे मायबाप म्हणतात काय? आज मुलांना मुलगी भेटना, मुलाला मुलगी भेटना, मुलाला मुलगी भेटना. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप बलिदान दिलेले, आपल्या आई वडिलांचं आपल्यावर एवढं कर्ज आहे ते आपण कधीच फेडू शकत नाही. म्हणून सर्व युवा मंडळींनी आज या मंडपातून इथं शपथ घ्यायला पाहिजे. अरे कोण म्हणते मुलांना मुलगी भेटत नाही? मी माझ्या कर्तृत्वानं माझ्या व्यक्तिमत्वाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवेल की मुलीचे बाप सुद्धा माझ्या बापाच्या मागे लागले पाहिजे. तुमचा मुलगा एवढा कर्तृत्वान आहे, त्याचं लग्न माझ्या मुलीसोबत लावा. हे एका खऱ्या मुलाचं कर्तव्य आहे. नुसतं सोशल मीडियावर अकाउंट बनवून काही आपला फायदा होणार नाही. म्हणून काहीतरी बिझनेस करा, नोकरी करा. नोकरी मिळत नसेल ना, बिझनेस करा, त्यापेक्षा बेटर आहे. बघा कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या कंपन्या बंद, सगळ्या नोकऱ्या बंद, पण एकही व्यक्तीने शेतकऱ्याला तू काम करू नको हे म्हणण्याची धमक ठेवली नाही. कारण कंपन्या बंद होऊ द्या चालतं, नोकऱ्या बंद होऊ द्या चालतं, शेतकरी जर बंद झाला तर अख्खा देश बंद व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून बिझनेस कडे वळा. आपली शेती हा बिझनेस म्हणून घ्या, त्याला नवीन पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं करा, पण काहीतरी सर्वांनी बिझनेस करा. फालतू वेळ व्हायला घालू नका. असे लेकरं कधी वागतील जेव्हा आपण चांगले संस्कार देऊ. म्हणून आजकाल आपलं कसं झालंय, बालपणी होते माझे मन हे, आता ना इथून आपलं सुरू झालं होतं, लक्षात आलं ना? बालपणी होते माझे, लहानपणी कळत नाही, आपण समजावून सांगलं तेव्हाच कळेल. तरुणपणी सगळं लक्ष संसारात जाते आणि वृद्धपण येता म्हातारा झालं की आपल्याला लक्षात येते, अरे अरे आता वेळ राहिला, नंतर रडून पडून फायदा नाही. म्हणून महाराज म्हणतात भक्ती मार्गाला का लागायचंय? बऱ्याच जणांना वाटते भक्ती म्हणजे देवदेव करत बसायचं, भगवंताची प्राप्ती आहो नाही. स्वतः कधीच वाईट मार्गावर जायचं नसेल, दिमागाला शांत ठेवायचं असेल तर भक्ती हे एकमेव साधन आहे. कारण या जगात सगळ्यांनी तुमची साथ सोडू द्या, कारण हालीचं जग कसे, लाख दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है, लाख दोस्त बनते हैं जब पैसा पास होता है, और दूर हो जाते हैं गरीबी में वो दोस्त भी जो कभी बहुत खास होता है. हे हल्लीचं युग आहे, पैशाचं आहे. एक जुनं गाणं होतं, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. म्हणून इथं आल्याच्या नंतर फालतू इकडं तिकडं वेळ वाया घालू नका. त्या भगवंताच्या ठिकाणी या, भगवंताचं नामस्मरण करा, त्यामुळं मन सात्विक राहतं. मी असं म्हणत नाही सगळं शाळा शिकवा सोडा, सगळं काम करायचं सोडा, पण करते सगळं करताना सुद्धा संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे. वेळोवेळी आपण आपल्या भजनासाठी वेळ सुद्धा काढला पाहिजे. जसं जेवढे काही चारी आमचे सौजन्य आहे, जसं रंगनाथ दादा झाले, सोपान भाऊ झाले, शेषराव दादा झाले आणि नवनाथ दादा झाले, सर्वांनी संसारामध्ये सुद्धा आहेत. त्याने जोडप्याने फोटो काढले मगाशी, संसारामध्ये सुद्धा आहेत, पण संसारात असताना परमार्थ त्यांनी सोडला
नाही. आणि हे करताना त्यांचा बिझनेस सुद्धा सगळं चालू आहे. मग तसंच आपण सुद्धा करायला पाहिजे. कधी करेल? जेव्हा आपलं मन सात्विक राहील. सात्विक मन कधी राहते? नामस्मरणानं राहते. नामस्मरण कशा म्हणतं? भक्ती नव्हतं. म्हणून कधी करायची? करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वावसे विठोबा रखुमाई वरदाहरी विठ्ठल सीताना देव तुका पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर सांगतो तुम्हाशी बाजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची हे पुरी वाहवसी. शेवटी महाराज म्हणतात एक सोपं काम करा. लोकांनी विचारलं ठीक आहे महाराज आमचा जन्म वाया जाऊ नये म्हणून आम्ही भक्ती करणार. आणि कधी करायची? आज करू उद्या करू असं जर केलं तर हा जन्म वाया जाईल. म्हणून काय करणार? आज आत्तापासून लागतं काय? काही न लगे एक भावाची कारण तुका म्हण्यान विठोबाची शपथ घेऊन सांगतात भगवंताला प्राप्त करण्यासाठी काय लागतं. सांडुनिया वैकुंठाशी सांडोनिया वैकुंठाशी सांडोनिया वैकुंठाशी देव बोलला भावाशी देव बोलला भावाशी देव बोलला भावाशी देव बोलला भावाशी देव बोलला भावासी देव भुलला भावासी सांडोनिया वैकुंठाशी देव भुलला भावासी. भगवंत कशाला भुलत असतील तर मनातल्या खऱ्या सात्विक भक्ती भावाला बोलता. दुसरं कशालाही भुलणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर एक करा काही न लगे पैसा धन दौलत शोहरत नाम इज्जत हे सगळं कशासाठी लागतंय? या समाजामध्ये नाव कमवण्यासाठी लागतं. त्या देवापुढं पूर्ण भिकारी जरी असेल आणि खऱ्या मनानं सात्विक मनानं जात असेल तर भगवंत त्याच्यावर सुद्धा कृपा करतात. आणि एखादा पैशावाला आहे पण मनामध्ये भाव नसेल त्याच्यावर सुद्धा कृपा करणार नाही. म्हणून भगवंत कशाला बोलतात काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन त्यांनी सांगतात की भगवंत भक्त आपल्या खऱ्या सात्विक भक्तिभावाला बोलतात. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा अर्थ असाच आहे की यापेक्षा वेगळा असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून जसे भगवंतांनी मला बुद्धी दिली तशा प्रकारे मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आपण सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं मोठा आहात. अधिकाराशिवाय काही जर बोलून गेली असेल आणि तुम्हाला जर वाईट वाटलं असेल बोलिले लेकुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. आजच्या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित सुंदर असे गायनाचार्य सर्वांसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्या. सुंदर असं त्यांचं गायन आहे. रमानंद महाराज जेव्हा गातात तेव्हा तर अंगाला काटे चाले. सुंदर असं वरच्या स्केलला बघा वरच्या स्केलला चिरकणारे खूप आहेत पण स्वरामध्ये गाणारे कमी आहेत. म्हणून सुंदर सर्वांचे जेवढे आवाज आहेत सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आणि या कीर्तन रूपी सेवेला सुंदर अशी पकवाजाची साथ देणारे हरिभक्तपर्यंत संतोष महाराज तथा हरिभक्तपर्यंत कृष्णा महाराज ज्यांचं नाव घेतलं तरी तरुण जासाल. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा. आणि ज्यांचं आराध्य पूजन आपण करतो आपल्या मला वाटते महाराजांचे मामा गावचे आहे ना मामा आहेत ना. वा वा. अशा प्रकारे हरिभक्तपर्यंत गणेश महाराज भानुसे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं त्यांचं वादन आहे. आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये त्यांनी आले होते तेव्हाच पहिली भेट झाली होती. सुंदर वादन त्यांचं आणि पुढच्या वर्षीसाठी त्यांना आधीच बुक करून घेतलं. एवढं सुंदर वादन आहे. तथाच महाराजांचा सुद्धा सुंदर असा हात आहे बरं का. महत्त्वाचं म्हणजे सम एवढी भारी देतात माणसाचं लगेच झोपतून आलं उठला तरी झोपत असला तरी तो चकित होईल. सम आले रे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या महाराजांसाठी. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. तिन्ही चॅनलवाले आपल्या चॅनलचं नाव काय दादा? ग्रामीण मराठी या चॅनलवर तथा नाद कीर्तनाचा आनंद कीर्तनाचा या तिन्ही चॅनलवर तुम्ही ऐकू शकता. आणि विशाल दादा शेळके आमचे भाऊ कांचन शेळके ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही कीर्तन तुम्हाला पुढे ऐकायचं तर ऐकू शकता. एकदा सर्वांसाठी चारी यूट्यूब चॅनलसाठी जोरदार टाळ्या वाजवतात.
आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. आमच्या आईसाहेब इथं आलेले आहेत, त्यांच्याही चरणी अर्पण करते आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणते. सुंदर ऑपरेटिंग केल्याबद्दल एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. आणि सर्व युवा मंडळ तथा सर्व सौजन्य आणि चोपदार बाबा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि ही कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. कीर्तन झाल्याच्या नंतर पाया पडायला कुणी यायचं नाही. सर्वांना इथूनच बोला रामकृष्ण हरी. सर्वांनी 2 मिनिट हात वर करायचे. बघा, आवधमध्ये प्रभू श्रीरामाला आणण्याचं काम झालेलं आहे. आता घराघरामध्ये प्रभू श्रीरामाला आणण्याचं काम कुणी करायचंय? आपण करायचं आहे. बघा, बाकीच्या सगळ्या धर्मामध्ये ज्याचा त्याच्या धर्माचा झेंडा उभा केला की ज्याच्या त्याच्या धर्माचा माणूस त्या झेंड्याखाली जाऊन बसतो. पण आपल्या सर्व सनातन धर्माचा, हिंदू धर्मियांचा एकच प्रश्न आधी आहे, कोणता झेंडा घेऊ हाती. म्हणून सर्वांनी एकच कार्य करायचे. काय? हा झेंडा नाही, तो झेंडा नाही. चला उठा रे उचला भगवा, सर्वांनी भगवा झेंडा हाती धरायचा आहे आणि सर्वांनी म्हणायचंय, बोला जय श्रीराम जय श्रीराम. एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हर घर में हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा